बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आता आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये आहोत. तर या ठिकाणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत उमेद अभियान मिनी सरस प्रदर्शन 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. आणि या प्रदर्शनाची सुरुवात 6 जानेवारी रोजी झाली असून उद्या या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. तर या प्रदर्शनामध्ये खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कला कुशर, कोल्हापुरी टसका, कोल्हापुरी साज आणि खूप बरंच काही या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे आणि कौशल्याचे जे काही प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी आता भरवण्यात आले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात मोठ्या आवारात ज्या काही ग्रामीण भागातील ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांना एक मोलाची संधी या जिल्हा परिषदेच्या मार्फत देण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भरपूर स्टॉल्स आहेत. या ठिकाणी जे वेगवेगळ्या फुलांचे आहेत, बिस्किट्स आहेत, फूड स्टॉल्स आहेत, चप्पल आहेत. त्याबरोबरच बचत गटाच्या महिलांनी स्वतः ज्या हाताने शिवलेल्या पिशव्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला देखील मिळणार आहेत. या प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आता आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण महिलांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्यांना काय जो ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे आपण आता सध्या जाणून घेऊया. काय काय विकताय या प्रदर्शनामध्ये? हे गाईच्या शेणापासून तयार केलेलं आयुर्वेदिक धूप आहेत. हे पर्स आहेत, हँडमेड आहेत, म्हणजे घरी शिवलेले आहेत. एकंदरीतच ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे या ठिकाणी? प्रतिसाद खूप छान आहे. पहिलंच वर्ष असल्यामुळे प्रतिसाद पण छान आहे. आणि ज्या गाव म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी हे म्हणजे एक पर्वणी आहे चांगली. कारण की म्हणजे जे हे म्हणजे महिलांसाठी कला म्हणजे स्वतः त्या सादर करू शकतात. आणि म्हणजे जिल्हा परिषदनं त्यांना म्हणजे कोणतीही फी न घेता हे स्टेज उपलब्ध करून दिलंय. मी प्रथम त्यांचा आभारी आहे. ठिकाणी आणखी एक काकी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काकी काय विकता या ठिकाणी तुम्ही? 1 ग्रॅम ज्वेलरी फॉर्मिंग इमिटेशन मध्ये. सोन्याचं आहे काय? 1 ग्रॅम सोन्याचा मुलामा चढवलेला असतो त्याच्यावर कॉपर बेस वरती. आता तुम्ही जिल्हा परिषदेच्या तर्फे आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये तुम्ही विकत आहात. ग्राहकांचा प्रतिसाद कसा वाटतो? खूप छान प्रतिसाद आहे. आणि महत्वाचं म्हणजे असं व्यासपीठ मिळायला पैसे घालावे लागतात, पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एवढी छान सर्व्हिस, जेवण, राहणं वगैरे सगळं म्हणजे 3 स्टार हॉटेलला राहण्याची सोय सरकारने केली. असं कधीच हे बघितलं नव्हतं आम्ही प्रदर्शन. खूप छान सर्व्हिस आणि आम्ही सॅटिस्फाईड आहोत. म्हणजे एकंदरीतच जिल्हा परिषदेने तुम्हाला संधी दिली नाही तर एकच सर्व ज्या काही सुविधा ज्या काही लागतात त्या सगळ्या सुविधा तुम्हाला व्यासपीठासोबत बाकीच्या ज्या काही राहण्याची वगैरे सोय आहे, महिलांची सेफ्टी आहे, त्याचा सगळ्याचा विचार इथं केलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण प्रत्येक महिलांशी बातचीत करताना एक नवीन गोष्ट आपल्याला कळत आहे. खरं तर जिल्हा परिषदेने महिलांना फक्त संधी दिली नाही, मात्र त्यांच्या सुरक्षिततेबाबतची देखील काळजी घेण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या अशा व्हरायटी आपल्याला आयडियाज, महिलांच्या आयडियाज आता आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आपण दीदीची संवाद साधूया. दीदी, तुम्ही काय म्हणजे तुम्ही स्वतः तयार करताय का? हो, मी स्वतः बनवते. हे लिप्पन आर्ट आहे, क्ले पासून बनवतात, क्ले अँड मिरर्स. कुठून आलाय तुम्ही? चंदगड, नागदळ. बर, काय सांगता एकंदरीतच या प्रदर्शनामध्ये तुम्ही तुमचं जे काही कला दाखवत आहात, काय वाटतं तुम्हाला? खूप चांगली संधी आहे. मी इंस्टाग्रामला हे सेल करते, पण आता इथे मी पहिल्यांदाच आले. चांगली लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. सगळ्यांनी इंस्टाग्राम वरती फॉलो वगैरे केले, माझे फॉलोअर्स पण वाढले त्याच्यामुळे भरपूर जणांना ही कला माहिती नव्हती तर त्यांना माहिती झाले. या ठिकाणी काही महिला आहेत ज्या जो काही प्रदर्शनाचं आयोजन केले त्या स्वतः बघून आल्यात डोळ्यानं. काय वाटते तुम्ही या प्रदर्शनामध्ये खरेदी केलेली पण दिसतीये, काय सांगताय? छान वाटलं. आणि ग्रामीण भागातल्या महिलांना छान एक बिझनेसची कला पण मिळाली याच्यातून आणि त्यांना बेनिफिट पण मिळाला त्याच्यातून. तुम्ही काय सांगताय? तुम्ही पण खरेदी करून आता आलात, काय वाटते?
छान वाटलं मला. बायकांसाठी खूप चांगली गोष्ट आहे ही. एक त्यांची हाऊस पण होते. आपण स्वतः बिझनेस केलेले कौतुक पण वाटतंय स्वतःला आणि अनुभव पण येतात खूप चांगले चांगले. मागच्या वर्षी स्टॉल होता, मी पण एकदा हा स्टॉल लावलाय. मजा केली, एन्जॉय केला, छान वाटतंय. आणि आज तुम्ही त्याच स्टॉल मध्ये तुम्ही फिरत आहात. हो, मी आज फिरते, त्याच आठवणी येतात माझ्या डोक्यात सारख्या सारख्या. म्हणजे जिल्हा परिषदेने एक मोलाची आठवण तुम्हाला दिली. हो, जिल्हा परिषदेने एक मोलाची आठवण आम्हाला दिली. तर तुम्ही महिलांच्या जो काही चेहऱ्यावरचा आनंद आहे हे प्रदर्शन फिरल्यानंतर किंवा एकंदरीतच या प्रदर्शनामध्ये त्यांनी जे काही बघितलं आहे, महिलांनी केलेली कलाकुशल त्यांनी स्वतः बघितले आणि तो आनंद जो काही त्यांच्या चेहऱ्यावर आता आपल्याला दिसतच आहे. या ठिकाणी आणखी एक महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काकी, तुम्ही काय विकता या ठिकाणी? शेवया हे तुम्ही स्वतः घरात तयार केलेले आहेत घरी, का? हो घरी केले. काय कसं ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे तुमचा? चांगला आहे. चांगला आहे. काय वाटते तुम्ही या प्रदर्शनामध्ये तुम्ही घरात केलेल्या शेवया विकताय, काय वाटतं? मला आनंद वाटला आहे विकून. काय सांगताय एकंदरीत याबद्दल? मला छान वाटलं ते येऊन आणि इथं पण छान सोय केली आमची. मला काय या ठिकाणी आणखी एक काका आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका, काय विकताय तुम्ही या ठिकाणी? हे मसाले काजूचा आमचा स्टॉल आहे. त्याच्यामध्ये काजूला 5 प्रकारचे फ्लेवर केलेले आहेत. हा आहे मीठ लावलेला, त्यानंतर पुदिना, त्यानंतर मिरी, तिखट आणि रेग्युलर घरात केलात काय? हे फ्लेवर आम्ही स्वतः घरी बनवतोय. त्यानंतर ह्या 2 प्रकारच्या चटण्या आहेत, शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी. आणि हे डंकावरती तयार केलेलं तिखट आहे, मसाला मिक्स तिखट. ग्राहकांचा प्रतिसाद कसा वाटला या ठिकाणी? चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. आम्ही आता सुरुवातीपासून इथं आहे, चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे स्टॉल. एकंदरीतच जिल्हा परिषदेने हे प्रदर्शन आयोजन केलं आहे, काय वाटतं त्याबद्दल, काय सांगतो? ही चांगली योजना आहे. आम्हाला मुंबईला पण जाण्याचा चान्स होता, पण आम्ही थोडं आमच्या कामानिमित्त आम्ही गेलो नाही. त्याचंच हे मिनी सरस प्रदर्शन आहे. इथं आम्हाला येण्यासाठी चान्स मिळाला. जिल्हा परिषदेने नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. इथली सगळे स्टॉल धारक, इथे असणारे सगळे कर्मचारी, यांची राहण्याची व्यवस्था सगळं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने यांनी नियोजन केलेलं आहे. ठीक आहे. काका, तुम्ही या ठिकाणी आता तुम्ही मसाले काजू वगैरे बघत होता, तुम्ही प्रदर्शन फिरून देखील आला असेल, काय वाटतं? थोडं फिरलेलं आहे मी. आणि आता जे घरगुती आपल्याला जे आवश्यक आहे तेवढं मटेरियल मी घेणार. म्हणजे आता दर बघितला, मिरचीचा दर बघितला, बाहेरच्या पेक्षा जरा चांगले दर आहे. चांगला आहे. म्हणजे एकंदरीतच ग्रामीण भागातील जे काही आहे, शहरा भागात गेल्यावर की आपल्याला जरा कॉस्टली मिळत असते वस्तू वगैरे कुठल्याही, मात्र इथं तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या मिळत आहेत. काय वाटतं एकंदरीत जिल्हा परिषदेने आयोजन केलंय? आता मी ऑफिस कामासाठी जिल्हा परिषदेमध्ये आलो होतो आणि तिथं बच्चेकडे स्टॉलचा बोर्ड बघितला आणि शोधत मी इथं आलो. सगळ्या स्टॉल मध्ये काय घेण्यासारखं आहे ते आता खरेदी करत, पिशवी पण घेतली खरेदी करून, त्यामध्ये मटेरियल घेतलेलं आहे आणि आता खरेदी करत चालू. धन्यवाद. तर आताच तुम्ही पाहिलात की या प्रदर्शनामध्ये ज्या बचत गटच्या महिला आहेत त्यांना संधी तर जिल्हा परिषदेने दिलीच आहे, मात्र पुरुष देखील या प्रदर्शनाचे एक भागच झाले आहेत. आणि या प्रदर्शनामध्ये जे काही ग्राहक आले आहेत त्यांचा देखील प्रतिसाद या उदंड असा या ठिकाणी दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर जिल्हा परिषदेने ही जी काही संधी दिली आहे, या संधीचं सोनं या सर्व बचत गटाच्या महिलांनी केल्याचं चित्र या ठिकाणी आता आपल्याला दिसून आलेलं आहे. कॅमेरामन नाझर सह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.